नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणाच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. हक्काच्या रस्त्यासाठी आदिवासी रस्त्यावर आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे. माडप ठाकूरवाडी रस्त्याचा प्रश्न पेटला. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची एंट्री. कणकवलीत मुसळधार सरींचा तडाखा. बाजारपेठेत नागरिकांची उडाली तारांबळ. कोकण रेल्वेवरील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार. 15 जूनपासून नवे वेळापत्रक लागू. पावसाळी सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन सतर्क. आणि राणे कुटुंबावर परशुराम उपरकरांचा हल्लाबोल. अवैध धंदे आणि भ्रष्टाचारावर गंभीर आरोप. पाहुयात सविस्तर वृत्त. खालापूर तालुक्यातील माडप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना अखेर आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागलाय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर होऊनही ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे काम सुरू न झाल्याने आदिवासी बांधवांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. माडप ते माडप ठाकूरवाडी हा रस्ता सन 2024 मध्ये मंजूर झाला होता. वर्क ऑर्डर निघूनही संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गरोदर महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले आहे. त्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिला आहे. रस्ता नाही, खराब रस्ता असल्यामुळे गरोदर बायांना खूप त्रास होतो. गाडी नसते वेळेवर, खूप त्रास होतो त्यांना. रस्ता खड्डे पडलेत खूप. म्हणून आम्ही सरकारला सांगतो, सरकाराला आम्हाला मदत करा आणि आमचा रस्ता चांगला करा. बायांना खूप त्रास होतो. सर्व मुलांना आता शाळे पण बंद होईल. खड्डे पडलेत रस्त्यात, रस्ता दुरुस्त केले पाहिजे. सरकारला हेच माझं विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर केल्या पाहिजे. गेले कित्येक दिवस आदिवासी बांधव पत्रावर करतायत, प्रत्येक अधिकाऱ्याला भेटतायत. मी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण कुठलाही अधिकारी त्यात किंवा ठेकेदार संबंधित कामाकडे लक्ष देत नव्हता. नाईलाज असतो आज सर्व आदिवासी बांधवांनी आत्मदहनाचा पत्रावर केल्यानंतर शासनाला त्या बाबतीमध्ये जाग आली. आणि आज आपण पाहिलं तर सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये ग्रामपंचायत असतील, इतर सर्व अधिकारी आपल्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. दुःखाची गोष्ट आहे का काम आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टर आहे अहिल्यानगरचा, संभाजीनगरचा. आणि संभाजीनगरच्या कॉन्ट्रॅक्टरला खालापूरचे काम करण्याची आवश्यकता काय पडली? एकूण त्यांनी करत खालापूरमध्ये 13 ठेके घेतलेत आणि खालापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टर काम करतायत. शासन म्हणून याच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई केली जात नाही. त्या ठेकेदाराला का पाठीशी घातले जात आहे? आमच्यावरती, आमच्या आदिवासी बांधवावरती असा प्रसंग काय येतो आत्मदहनाचा? जर त्या कामाचे वर्क ऑर्डर 2024ला दिले, आज 2026 संपून कुठल्याही प्रकारे काम चालू नाही. ठेकेदार प्रत्येक वेळेला काम चालू करतो आणि काम थांबवतो. तर अशा ह्या माजोरी ठेकेदारावरती शासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही माझी प्राथमिक मागणी आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक, शहर प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली. रुग्णालयातील दुर्गंधी, पार्किंगची समस्या, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याच्या गैरसोयीचे मुद्दे यावेळी प्रशासनासमोर मांडण्यात आले. रुग्णालयाचे डीन यांनी या सर्व प्रश्नांवर समर्पक उत्तरे देत रुग्णहित लक्षात घेत काही महत्त्वाचे निर्णय तातडीने लागू करण्यात आल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केस पेपर सुविधा दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर हलवण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान रुग्णालयातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले असून आगामी काळात आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्या तुम्ही बांधलेल्या एवढे शासन तुम्हाला एवढे पैसे देतो, त्याची युटिलायझेशन व्यवस्थित होतच नाही ना. ठीक आहे, आणि तुमचा पॉईंट नोट केला आणि याच्यावरती नोट आता 6 महिन्यापूर्वी करायला पाहिजे. 6 महिन्यापूर्वी आपण त्या विषयासाठी 4 महिन्यापूर्वी विषय केला आपण. टॉयलेट नाही, ह्याचा विषय, त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याचा विषय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात अचानक बदल घडवून आणला। कणकवलीसह अनेक भागात मुसळधार सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अनेकांनी दुकानांच्या आडोशाला धाव घेतली तर काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या अवकाळी पावसामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। झाडांवर काढणीस तयार असलेला आंबा तसेच साठवून ठेवलेले पीक खराब होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे। पावसासोबत काही भागात जोरदार वारे देखील वाहिल्याने नुकसानाची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। गोदामात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचे डबे आणि धान्य साठा असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले। आगीची माहिती मिळताच महाड नगर परिषद आणि महाड MIDC अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास शर्थीचे प्रयत्न करत अखेर आग नियंत्रणात आणली। मात्र या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणातील खाद्यतेल, धान्य आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून शेजारील काही दुकानांचे देखील नुकसान झाले। दरम्यान गोदामात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचं नुकसान मात्र झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी गुन्ह्यात जप्त केलेली वाहने अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी JCBच्या साहाय्याने रस्त्याखाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। रोह्यातील रायकर पार्क परिसरातील उभे करण्यात आलेल्या या वाहनांमध्ये मारुती वॅगनर आणि मारुती 800 सह काही चारचाकी वाहनांचा समावेश होता। गेल्या काही महिन्यांपासून ही वाहने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया शेजारी उभी होती। मात्र अचानक घडलेल्या प्रकारात वाहनांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान भविष्यात न्यायालयाच्या आदेशानुसार ही वाहने मालकांना परत द्यावी लागल्यास नुकसान भरपाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेमागे एका स्थानिक तरुण राजकीय व्यक्तीचा इशारा असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या अपर्णा पोकळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात येत्या 15 जूनपासून बदल करण्यात येणार आहेत। पावसाळ्यात बोगदे आणि दरडप्रवण भागांमध्ये धोका वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वेकडून विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार असून मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी, राजधानीसह इतर काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरील बोगदे, खोल दरे आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये विशेष दक्षता घेतली जाते। रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक तपासणी, सुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत। दरम्यान प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक झालेत। भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। शासन मान्य धान्य गोदामांमध्ये धान्य उतरवणे, भरणे, मोजमाप करणे आणि रास्तभाव दुकानांपर्यंत पोहोचवण्याची कामे वर्षानुवर्ष माथाडी कामगारांकडून केली जात होती। मात्र आता धान्य थेट दुकानदारांच्या ठिकाणी उतरवण्याचा निर्णय घेतल्याने ही कामे वाहतूकदारांच्या माध्यमातून खासगी कामगारांकडून केली जाणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या निर्णयामुळे सुमारे 150 माथाडी कामगार बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर आले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। दरम्यान शासनाने तातडीने निर्णय मागे न घेतल्यास राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे। मी आज धरणे आंदोलन याकरिता करतोय की शासनाने 24 एप्रिल 2026ला जो माथाडी कामगारांच्या विरोधात जो GR काढला त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। तर त्या GRमध्ये थेट वाहतूक आणि हमाली ठेका एकत्र केला आहे आणि तो एकत्र करत असताना जो तालुका गोडाऊनला माल येणार होता तो थेट वाहतुकीला जोडण्यात आलेला असल्यामुळं माथाडी कामगारांना काम राहिलेलं नाही। जर माथाडी कामगारांना काम पाहिजे असेल तर गोडाऊनला माल आला पाहिजे
आणि तिथं त्याची हाताळणूक झाली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना काम मिळतं. ते रोजीरोटीतून त्याच्या अनुषंगाने आता सध्या जो माल येणार आहे तो थेट पाठवला जाणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या कामगारांना काम शिल्लक राहिलेलं नाही. आणि शिल्लक राहिलेलं नाही तर आमची मागणी अशी आहे का जे काम दुकानामध्ये खाली करायला गाडी जाणार आहे ते काम आमच्या कामगारांकडून करून घेण्यात यावं, जेणेकरून आमच्या कामगारांचा रोजगार वाचेल. ही मागणी माफक आपली मागणी होती. शासनाबरोबर आमच्या 3 बैठका झाल्या. प्रशासनाने आम्हाला 3ही बैठकाला सांगितलं का जो नवीन GR निघणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या कामगारांची कामाची शाश्वती दिली जाणार आहे. परंतु GR काढताना शासनाने कुठलीही कामगाराची जाण न ठेवता त्याला बगल दिली आणि तो GR काढून मोकळे झाले. त्याच्यामुळं आज ह्या कामगार महाराष्ट्रामध्ये असे 10,000च्या वर कामगार आहे का त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आलेली आहे. आणि दुसरी मागणी आहे का ही टोटली थेट वाहतूक ही थांबवण्यात यावी आणि मूळ मुद्द्यावरती जे पूर्वीपासून जे काम चालत होतं शासकीय धान्य गोडाऊनमध्ये ते चालू करून ह्या कामगारांची रोजीरोटी वाचवण्यात यावी, एवढीच माफक अपेक्षा आमची या शासनाकडून आहे. कारण शासकीय धान्य गोदाममधील जो FCI वरून माल यायचा शासकीय धान्य गोदामला तो आमचा आता थेट वाहतूक होणार आहे. FCI गोदामहून डायरेक्ट रेशन दुकानला जाणार आहे. त्यामुळे आमचं पूर्णपणे गोदाम शासकीय धान्य गोदाम हे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या सर्व कामगारांवरती उपासमारीची वेळ येणार आहे. परत 26 तारखेला बी बेमुदत आंदोलन आहे आमचं. 26 तारखेला दुपारी मंत्रालयात मीटिंग आहे. ती मीटिंग जर आमच्या बाजूने निर्णय झाला. सिंधुदुर्गातील अधिकारी आता राणे कुटुंबाला जुमानत नाहीत अशी घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना आता आमदार निलेश राणे यांनीही अशाच प्रकारचे आरोप केल्यानं हा सरकारलाच घरचा आहेर असल्याचं उपरकर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री हे कार्यात असफल झाले हा दाखला त्यांच्याच भावाने कालच्या ट्विट करून दिलेला आहे. कारण सिंधू जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एका अनैतिक धंद्यावरती धाड घालून पूर्ण धंदे मी बंद करणार अशापैकी घोषणा करून ते धंदे बंद न झाल्याबाबत ज्या असलेल्या त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एका दुसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने घोषणा केली की या ठिकाणी SP किंवा पोलीस यंत्रणा कोणत्याही प्रकारचं कारवाई करत नाही. याचाच अर्थ पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तशाच प्रकारची आज या जिल्ह्यामध्ये सर्व राणे कुटुंबाचं राज्य असल्याचं सांगून बोललं जातं. खासदार, वडील, पालकमंत्री भाऊ, दुसरे आमदार भाऊ, एवढं असून पण जर ऐकत नसतील आणि जर त्यांचं काही होत नसेल तर खऱ्या अर्थाने हे पालकमंत्री आणि त्याच्या असलेल्या कार्याचं अपयश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं नुकसान आहे. अशाच प्रकारचं आज या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या बाबतीत कणकवलीचे तहसीलदार काल वैभव नाईकांनी तिथे जाऊन आले. वास्तविक पाहता 11वी 12वीचा रिझल्ट निकाल लागल्यानंतर तहसीलदारांनी स्वतःहून त्यामध्ये लक्ष घालून सर्व नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी दाखले मिळाले पाहिजे, वेळच्या वेळी दाखले मिळण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. पण ते वैभव नाईकांच्याकडच्या स्टेटमेंटवरून AC मध्ये बसून राहून त्या ठिकाणी असलेल्या मुतारीकडे लोकांना तासनतास उभं करून त्यांना काही कोणती दाखले देण्यात विलंब होत होता. त्याबाबत वैभव नाईकांनी काल त्याच्यात सुरुवात केली. पण पाहता तहसीलदारांनी आज या ठिकाणी असताना जे महाराष्ट्र शासनाने 9:30 ते 5:30 हे कार्यालयाचं वेळ असताना 5:30 नंतर तहसीलदार 9:05 कशासाठी बसतात आणि त्या ठिकाणी असलेले मायनिंगचे दलाल, जमिनीचे दलाल किंवा कामं करणारे दलाल त्या ठिकाणी का गिरट्या घालतात ह्याचा खऱ्या अर्थाने संशय घेण्याची गरज आहे. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक महाराष्ट्र राज्य शाखा दापोलीच्या वतीने जालगाव दापोली येथे भजन कलावंत मार्गदर्शन आणि सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भजन सम्राट भगवान लोकरे बुवा, राज्य सचिव प्रमोद हरियाण बुवा यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात भजन परंपरेचे संवर्धन, भजनी कलावंतांचे प्रश्न आणि संघटनेच्या माध्यमातून होणारे मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला। केळशी येथील जहांगीर शेख यांना महाराष्ट्र रत्न व गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले, तर पखवाज विशारद श्रीधर विचारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। तालुकास्तरीय भजन स्पर्धेत विजेत्या मंडळांचा यावेळी गौरव करण्यात आला। दरम्यान भजन कला लोप पावत चालली असून ती जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला भजन कलावंत, रसिक आणि विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। उज्ज्वल माणुसकी दमदार आमदार T20 अलिबाग प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा शानदार समारोप होत UV स्पोर्ट्स अलिबाग संघाने विजेतेपद पटकावले। अलिबागमध्ये रंगलेल्या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता। अंतिम सामन्यात UV स्पोर्ट्स अलिबाग आणि सिया अँड श्रियान वॉरियर्स नागाव यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली। प्रथम फलंदाजी करत UV स्पोर्ट्स अलिबागने 196 धावांचा डोंगर उभा केला। प्रत्युत्तरात नागाव संघाला 148 धावांपर्यंत मजल मारता आली। सागर काटकर, हितेश पाटील आणि आदित्य म्हात्रे यांनी दमदार फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली। हितेश पाटील यांनी अर्धशतकासह 3 विकेट्स घेत सामनावीराचा किताब पटकावला। स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले। बक्षीस वितरण सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। गुणवंत सर, मला मी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही एक चांगल्या पोस्टिंगला आहात आणि तुमचे सगळे चांगले कॉन्टॅक्ट आहेत। पुढल्या वर्षीपासून आपण सुरुवातीपासूनच अशा स्पर्धा ठेवू आणि रायगड जिल्हा कमिटी असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल, त्यांनी पण आपल्या मुलांना विचारात घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांचं काहीतरी करिअर बनायला पाहिजे, यासाठी आपण विचार करूया। आणि मी तुमच्या सदैव पाठीशी असेल। आपण ही गोष्ट आपल्या आमदार साहेबांपर्यंत पण नेऊ, कारण आमदार साहेब आपल्या क्रिकेटसाठी नेहमीच आपल्या बरोबर असतात। स्पर्धेमुळे कुठलाही स्पोर्ट्स असेल, पण क्रिकेट ज्या प्रकारे सगळं चाललंय आणि आता IPL सारख्या मॅचेस आहेत आणि ह्या छोट्या छोट्या गावातनं पण IPL मध्ये मुलं जाताना दिसत आहेत, पण अलिबागमधनं अजून जाताना दिसत नाहीये। तर माझी इच्छा आहे की अलिबाग तालुक्यातला तरी 1-2 प्लेयर IPL मध्ये तरी खेळले पाहिजे। इंडियाच्या कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अथांग निळाशार समुद्र, वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळी, पोफळीच्या बागा, लाल तांबडी माती आणि ताटात वाढलेलं ताज्या माशांचं कालवण। पण आता कोकणची ओळख फक्त मांसाहारी पदार्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सिंधुदुर्गातील मालवण, आचरा परिसरात आता अस्सल शाकाहारी कोकणी खाद्य संस्कृतीची वेगळीच क्रेज पर्यटकांमध्ये पाहायला मिळते। आचरा येथील सुरंगी कॅफे हे सध्या पर्यटकांचे नवे फूड डेस्टिनेशन बनले आहे। पाश्चात्य फास्ट फूडच्या जमान्यात स्थानिक तरुण कपिल गुरव यांनी पारंपरिक कोकणी घराचा साथ जपत घरगुती मसाले, चुलीवरील स्वयंपाक आणि स्थानिक पदार्थांच्या माध्यमातून अस्सल मालवणी शाकाहारी चवीचे जेवण पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न सुरू केलाय। सुरंगी कॅफेमध्ये फणसाच्या घराची भाजी, वालीची भाजी, शेंगांची भाजी, चुलीवरची तांदळाची भाकरी, घरगुती चटण्या, लोणची, उकडीचे मोदक, शिरवळे, पुरणपोळी आणि गुलाबी रंगाची मालवणी सोलकढी अशा पारंपरिक पदार्थांवर पर्यटक अक्षरशः ताव मारताना दिसत आहेत। विशेष म्हणजे जुन्या कोकणी घराची झलक आणि कोकणी माणसाच्या आदर आतिथ्याची ऊब अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई, पुण्यासह राज्यभरातून आलेले पर्यटक या अस्सल कोकणी शाकाहारी चवीचा आनंद घेत आहेत। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।